गाइस वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आता आम्ही चालू आहे फील्ड त्याला नूतन शाळेत. काय विचारणार तिथे जाऊन? तुम्हाला असं काय कोणती समस्या आहे की तुम्ही ती फेस करताय जी तुम्ही मॅन्युअली करताय. सो वी कॅन गिव्ह अ टेक्निकल सोल्युशन फॉर इट. ओके, म्हणजे विषय असा आहे की कम्युनिटी एंगेजमेंट असा आम्हाला सब्जेक्ट आहे. फील्ड विजिट देऊन त्यांचे प्रॉब्लेम आणि सोल्युशन काढायचे आहेत. म्हणजे कुठे लाईक आता फॅकल्टी आहेत तर त्यांना अटेंडन्स असेल असं काही. आता आम्ही चाललो बघूया करायचं. तर काय आता आम्ही आलो व्हर्च्युअल होत आहे. स्वराचा फोन बिघडला होता, झाला आहे, हँग झाला होता. तुम्हाला सांगतो खेडेकर दुकानाच्या बाजूला आहे साई मोबाईल रिपेरिंग अँड सर्व्हिसिंग सेंटर. 2 मिनटात हो 2 मिनिटात लगेच बनवून देणार. इन्स्टंट फोन रिपेरिंग. तर नक्की या. तर हे बघा ट्रॅफिक किती झालं आहे. तर आता आम्ही चाललो नूतन शाळेत, तिथे भेटूया. तर काय आता आम्ही आलो होतो नूतन शाळेत, म्हणजे या कविता विनोद सराफ हायस्कूल. आम्ही जेव्हा होतो तेव्हा नूतन शाळा होती. फील्ड विजिट दिली पण त्यांना लेटर पाहिजे. ऑब्वियसली जे काही काम करतो त्याला लेटर लागणारच आहे. आम्ही लेटर नव्हतं आणलं. तर आता आम्ही चाललो आहे परत आमच्या कॉलेजला. लेटर घेऊ आणि उद्या येऊ. छत्री घेतलीस काय? छत्री घेतली, हेल्मेट दे मला. आता भेटूया ते कॉलेजला. फर्स्ट बॅच ऑफ कराडा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग. तर पहिली बॅच आहे कराडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. बघू शकताय आम्ही आलो आता फील्ड विजिट देऊन. तिथून आम्हाला भेटले होते. हा बोलते नंबर घ्या, आपल्याला आय टीमध्ये कामाला होते. काहीच त्यांचं आज रियुनियन होतं. जेव्हा कॉलेज स्टार्ट झाले तेव्हाची फर्स्ट बॅच आहे ही. सगळे एकदम ऑल सेट काहीच आहेत सगळे. काय ऑल क्वालिफाय आणि आय टी डिपार्टमेंटमध्ये आहे. बरोबर बघू शकता तुम्ही. एक्सप्लोअर करतात परत. सगळे सेट आहे. येस येस. हां यूट्यूबला बघा. सेकंड बॅच. बाकी आणि कधी या वर्षी शेवट झाला का? हा तो नाही गेल्या वर्षी झाला. पहिला कुठला होता? तो शर्ट पॅन्टचा काही विषय नाही, तो टेन्शन नाही. तो फोर्थ इयरला फोर्थ इयरला फक्त होता. हे कसं आहे माहिती आहे का, नॉर्मली असं एक आय टी एमला असेच केलं जातं. माझे सिनियरच सगळे पहिल्या बॅच दुसऱ्या बॅच. मुंबई आय टी वाले सगळे आय टी मेकॅनिकल. कितीचे पास आउट आहात तुम्ही? 13 आणि ते 12. ते 12 मी 13. 2012ला कॉलेज स्टार्ट. तू आज टाकशील काय? हो आज किंवा उद्या सकाळी आज टाकलं असतं कसं म्हणजे शेअर करतो. चालेल, आज टाकतो. रात्री टाकेन. चला आता आपण जाऊया आपल्या कामाला. आता आम्ही चाललो आहे सरांकडे परमिशन काढायला. आम्ही आलो आहे महाराज. हे बघा 2012 पास आउट. काय 2012 मध्ये 2013ची बॅच आहे. सगळे भारी माणसं आहेत. सगळे कूल आहेत. सगळी माणसं कूल आहेत. इथे मॉल सेट आहेत. काय काय मेकॅनिकल वाले आहेत, काय काय आय टी वाले आहेत. ऑल डन आहेत, सगळ्यांचं सेट आहेत. लायब्ररी काय लेटर बिटर घेतले मस्त बघा. अरे पण काय आहे हे बघा, परमिशन लेटर वगैरे घेतलेलं आहे. कारण शाळेला लेटर पाहिजे होतं. लेटर वगैरे घेतलेलं आहे, साईन वगैरे घेतले. शाळेमध्ये कामावर आहोत. परत शाळेत जाऊन तिथं त्यांची काय प्रॉब्लेम असते ते बघू आणि त्याच्यानंतर आम्ही ते इम्प्लिमेंट करू. असा आमचा असा विषय आहे. सर्व प्रोफेशनल करतो. हे बघा मी स्वराज आणि डेबे. सर्वांना आम्ही गेलो ना तरी सर्व शिक्षणाने आम्ही प्रिन्सिपलने बोललो ना माझ्या टीममध्ये या प्रॉपर या विषय मांडा. तुमच्याबरोबर आम्ही सपोर्ट करू. ऑफिस लेटर द्या.
गावठी काम नाही आमचं. अप्पा ट्रिपल एक आता ग्रुपमध्ये झालेत कडकडीत भांडणं त्याची आणि श्रेयाची झालेत. माझी काय तुझी नाही आले भांडण नाही झालं पाहिजे. मग मी एक्सपेक्टेशन सोडली. ओ माय गॉड सुलुलू मी बोलतो पण मी कमी बोलतो. सुलुलू जोरात भांडणं झाली. आता आम्ही चालले प्रॅक्टिकलला. की आपला तो प्रोफेशनल कागद कुठं आहे. स्लायडिंग करतोय. आता आमचं प्रॅक्टिकल चालू आहे आणि हे बघा प्रॅक्टिकलमध्ये काय करतात बघा रील बघतायत. काय उद्याचा ब्लॉग नक्की बघा कारण उद्या आहे ना प्रेसिडेंट कोण होणार व्हाईस प्रेसिडेंट कोण होणार हे सर्व जमणार आहे उद्या. काय बरोबर 100% ब्रो. हा बघा व्हाईस प्रेसिडेंट उद्या होणार एकदम राडा हाचू राडा. लय मजा येणार आहे उद्या. उद्या एंट्री होणार आहे. इलेक्शन असून जरा मजा आली असते. काय आता मेरे को क्या लगता है कौन बनेगा प्रेसिडेंट. 100 रुपये की पेप्सी थोड़ी बड़ी सी ब्लॉग मध्ये डालते हे ब्लॉग बोल रहे सार्थक बनेगा प्रेसिडेंट मतलब पार्टियां हमारा उसी देख ब्लॉग देख क्या बोल रहा है. हाँ अभी बोल रहा है ब्लॉग में मत बोलते कळलं काय घाबरने का नाही सोडणे का छा प्रॅक्टिकल वगैरे झालंय. कॉलेज वगैरे संपलंय. आता आम्ही चाललोय घरात. घरात म्हणजे बससाठी चाललोय. अच्छा झरा हा बघा आमचा झरा आणि ही एक झरा काय बेडू आज ढेबे झोपला होता प्रॅक्टिकलला. तुमची भांडणं झाली काय कसं श्रेया. माय आता गोष्ट मारामारी वाले. भांडण जॉट करा तोंड बघू नका का मला. हो आमचं प्रॅक्टिकल आम्ही एका तासात प्रॅक्टिकल बसलो. 15 मिनिटातच केलेला. आम्ही फिरता वाचून इकडे. फर्स्ट इयर डिपार्टमेंट आहे. आणि बघा फर्स्ट इयर डिपार्टमेंट. जो कोणी इथं ॲडमिशन घेणार आहे त्यांनी होय हे देखील ह्याचं प्रमोशन केलं आहे पण अजून काय पेमेंट नाही आला. उद्या एक मिसळ पावलं. हो माय गॉड उद्या मिसळ पावलं. आम्हाला पण तुमले पुढं जायचा एवढं लवकर माझी बस नाही आली. थांबा दे काय हां स्टाफ बस आहे. आप आर कमिंग. चलो बाय बाय. मला वाटलं चलो बाय बाय. अंदाज बाय कर बाय. तर काहीच घरी आलोय. आता आमचा प्लॅन ठरला आहे खायला जायचा. काय खायचं आहे पायरस. चायनीज खायचं आहे. पावसात अजून खाल्लं नव्हतं चायनीज तर आता चायनीज खायला चाललो. मग आजारी आहे थोडा तरी पण चालतं आजार. मागच्या भुकेलेच असतात. हो आणि विषय असा झाला की ते होते कंपनीत आणि पारसला येऊन सांगतात पारस एसीचे टेम्परेचर वाढवलं की हवा थंड येते. हा कुठला लॉजिक मी पहिल्यांदाच बघतोय. काय बरं टेम्परेचर वाढवलं की थंड येते हवा. काय आता बोलायचं. चला चायनीज खाताना भेटूया. आज आम्ही आलो होतो चायनीज खायला. डबेला आलो शेजारी आहे तिथं म्हणजे आमच्या लॉट्यात चायनीजच जायचं. ऑर्डर लो भैया. येते हे मेन्यू कार्ड घेते छोटो मेन्यू कार्ड घे. पाणी तुला काय पाहिजे तू देणार ते मी खाणार. काय बरं एवढे तू गाडीत ना आणलीस त्याला आणि टाइमपास वटवलं. चिकन शेजवान राईस चिकन ट्रिपल राईस 2 भाई इधर बेस्ट क्या लगता है. सब बेस्ट लगता है. राईस 2 ट्रिपल राईस. ए बाबा तुला काय पाहिजे सांग लगेच. बोललो ना 2 ट्रिपल राईस. मला पण ट्रिपल राईस. 3 ट्रिपल राईस 4 ट्रिपल राईस. पारसने मला सकाळी फोन केला नव्हता वेल्डेश्वरला जायला. मी काय नव्हतं गेलं म्हणजे मी स्टॉपला ऑलरेडी आलो होतो. म्हटलं अगोदर सांगितलं असतं तर बरं झालं असतं. जेवण भेटलं असतं काहीतरी चांगलं. नंतर बोलतो आम्ही वडापाव खाल्ला.
बरं झालं मी कॉलेजला गेलो तेवढे 2 प्रॅक्टिकल गेले. चला आता टाइमपास खाऊया. चायनीज पण आलाय गायस. मस्त मी खातो आणि भेटतो. तर गायस आमचं आता चायनीज खाऊन झालंय. पण एवढं काय खास नव्हतं की लोट्यातनं इथं लवेलला यावं. काय बरं अरे इथे चॉईसच तशी असते इथं काय सगळीकडेच तशी. या टायमाला कुठेतरी गेलो होतो. कुठं ते मराठा दरबारला. आम्हाला वाटलं एवढं पाणी आहे एवढं डोपऱ्यापर्यंत पण पाणी नव्हतं. आता बोलतो टेस्ट चांगली आहे. टेस्ट चांगली अर्धा टाकून दिला. अर्धा टाकून आला. काय आता मी इथे चहा पितोय. ते आईस्क्रीम खायला गेलो. मी आजारी आहे त्यामुळे मी काय आईस्क्रीम खात नाही. 1 नंबर चहा तर काय अमृत केली. तर काय ते बघा आईस्क्रीम घ्यायला आले. सगळ्यात मोठा कोण किती वाला आहे? स्पॉन्सर कोण आहे? स्पॉन्सर मला चहा यांनी दिलाय ना. अरे विचारायचं असतं फुकटचं विचारायचं नसतं का? सगळ्यात कमी किती वाला आहे? 10 वाला आहे काय? 10 वाला आहे. ह्याला दे. गरम आईस्क्रीम आहे काय? गरम आहे. एक दे. 2 मिनिट गरम करून चल लवकर दे. मी आजारी आहे ना. काय बघ कशाला तुला हे झालंय नाही मला काय नको. चालतो यार नको. आज मला कसा आहे विषय आजारी पडलो बिमार हूं मैं. गरम आईस्क्रीम भेटते काय? गरम करून देतो आम्हाला. गरम मिळतं काय? मिळतं नवीन दे. खरं चपत नाही. ते बरं चांगलं लागतं. नाही बोल क्वालिटीमध्ये काम करते मी. मला लगेच समजतो. तू किती काय बोललात ना तो किती काय बोलला चांगलंच लागतं बोल. 2 मेंबर वाढलेत. 2 मेंबर वाढलेत पण दिलान कोणी? दिलान काय माहित नाही. मी बाबा मी आजारी आहे. आईस्क्रीम खाल्लीच नाही ते बघ ते 2 खातात 3 खातात. माझी आईस्क्रीम खाल्ली असती ते काय 5 रुपयाला दिला नसेल यांनी खाली नसेल वाटणार. ती बघ आईस्क्रीम केवढी आहे. 10 मध्ये भागवत आहेत. 10 वाला वाटतं मला. वाटतंय 10 वाला. 10 वाला ओळखीचं वाटतं. अरे तिथे जाऊन विचारतो काय माहिती आहे काय? तिथे जाऊन बोलतो सर्वात मागणी आईस्क्रीम दे. माझ्याकडे बघ ब्लॉग 10 वाली दे आपण. धावली आहे हे मला पण आण बरं. धावली 10 रुपये देतो. हे नाही दे. बघ आई बघ माझ्या मागायचं जा घेऊन पहिले दे. त्या मोबाईलच्या मागायचं. पहिले दे. तर कायच आता आमचं सर्व झालंय. चहा वगैरे पिऊन टोटली आईस्क्रीम खाल्ले. आता आम्ही चाललोय थेट घरी. का नाही मग गाडी अशी बाटली. तर गाईज ब्लॉग आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.